देखील चर्चा होते, परंतु या क्रीडांगणाची चर्चा होण्याच्या आधी हे क्रीडांगण सजवण्यामध्ये संदीपजी भाटे सर आणि सागरजी मेजर सर त्यांचे सर्व सहकार्यांचा मोलाचं सहकार्य आणि गावकऱ्यांचं सहकार्य आणि म्हणूनच आज कोपर्डे नगरी ही क्रिकेटमय देखील झाली. चला वेळ काढायचा नाही, क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं लगेचच. रणजित आणि सर्व कंपनी चला लवकरात लवकर वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे प्लीज सहकार्य करा. वायबी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यानंतर घेतलंय क्षेत्ररक्षणाचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी या संघाला. आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्या भेटीसाठी येते. वायबी स्पोर्ट्स प्रणित अभिजित मगदूम स्पोर्ट्स कसबा बावड्याचा हा संघ आहे, तर त्यांच्या विरोधात सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेक जिंकली वायबी स्पोर्ट्स संघाने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केली सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी संघाला आणि आता ती सुरुवात होते. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतो. आमशीचा सुपरस्टार ज्याने कित्येक मैदानं गाजवली अनुज पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, तर कोल्हापूर नगरीमध्ये स्टारकास्ट या खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत गुमाने हा देखील पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. या जोडीला रोखणार कोण हा प्रश्न देखील आहे. सलामीच्या जोडीला रोखण्यासाठी विशाल कुपेकर आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त गोलंदाज, लेग कटर पद्धतीची गोलंदाजी सातत्याने त्याची घातक राहिली आणि ती घातकता दाखवण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. विशाल कुपेकर आपण त्यांना देखील पाहतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत आणि जर पाहायला गेलं तर सातत्य राखले या खेळाडूने क्रिकेटच्या पटलावरती आणि ते सातत्य या स्पर्धेमध्ये देखील राखायचं आहे आणि म्हणूनच त्यांच्या हातामध्ये तो नवीन चेंडू दिला आणि या नवीन चेंडूला फिरवण्यामध्ये हा गोलंदाज हा थोडासा जर पाहायला गेलं तर माहीर देखील आहे. चांगली गोलंदाजी असते आणि म्हणूनच आज त्याला पहिलं षटक हाताळण्याची मुभा सर्व संघ सहकार्याने दिली. या स्पर्धेदरम्यान दोरुकचा एक बुलंद आवाज आर्यजी बेर्डे सर हे देखील दाखल झाले आणि त्याचबरोबर गगन बावडेहून जर पाहायला गेलं तर विजयजी किरबा सर यांचं देखील आगमन झालं. सर आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि महाराष्ट्राचे एक जबरदस्त समालोचक मनीष पाटील हे देखील आपल्याला जॉईन होतील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती थोडस बॉडी रोल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये तो फटका केला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. पहिला चेंडू आणि बॉडीवरती टाकलाय. इथे बॉडीवरती टाकायचे नाही, बॉडीवरती टाकला गेला तर त्याचा नतीजा मोठे फटकेवरती आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर तिथे 2 धावा मिळवल्या प्रशांत गुमानेने. त्याला देखील माहिती आहे 7 षटकांची मॅच आहे, थोडासा वेळ घेणं गरजेचं आहे, खेळपट्टीचा अंदाज घेणं गरजेचं आहे आणि तो अंदाज घेण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती. फुल टॉसर बॅटने मिड ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलं बॉलला. क्षेत्ररक्षक आहे रणजित नाचरेकर. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता रणजित नाचरेकरचा विचार केला तर कर्णधार आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील सातत्याने पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. येस सर, रणजितला आपण पाहतोय नेतृत्व गुण आज सिद्ध करणार आहे तो देखील. दुसरा चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये, बॉल चाललाय ओव्हर द रोप. पहिला वार
केलाय सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी. यस, चांगला फटका. निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा ओव्हर पिच केला हा बॉल. अगदी फलंदाजाच्या डोळ्याच्या खाली अंडर द आय होता आणि त्यावरती एक चांगला फटका सजवला आणि त्यानंतर प्रशांत गोमानेच्या बॅटमधून ते चौकार येत असताना पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग प्रशांत गोमानेच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेलाय या चेंडूवरती. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला फटका, डीपला प्रोटेक्शन आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडंसं फंबल झालंय आणि अशाच वेळेला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा तो चान्स मिळालाय आणि या 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. यस, धावसंख्येचा आपण आता विचार केला तर अर्थातच 8 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 8 ऑन द बोर्ड. सिंगल डबल्स देखील महत्वाचे आहेत. स्विच हिट, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. यावेळेस जमिनीच्या साह्याने जमिनीला गुदगुदल्या करत पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात त्या 4. प्रशांत गोमानेच्या बाट पर चौकार. सातत्याने रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचं आज जर पाहायला गेलं तर प्रमुख कारण देखील आहे वाऱ्याचा वेग आणि या वाऱ्याच्या दिशेने ही फलंदाजी करत असताना ही दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रशांत थोडंसं जर पाहायला गेलं तर अग्रेसिव्ह फलंदाज म्हणून देखील ओळखले जातात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर सुरुवात चांगली केली तर आपण एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो आणि टार्गेट सेट झालं तर गोलंदाजाला एक चांगली गोलंदाजी करणार येणार आहे आणि यासाठी कुठेतरी तो प्रयत्न देखील करतोय. चांगला इथे मात्र जर पाहायला गेलं तर पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि त्यानुसार तिथे तर पाहायला गेलं तर बॅटिंग देखील केली जाते. 5 चेंडू झालेत आणि विशालच्या विरोधात 12 धावा आलेत. फुलटॉस, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. यावेळेस देखील फटका जबरदस्त केलाय. वाईडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आलाय प्रशांत गोमानेच्या बॅटवरून. सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र केलं जातं प्रशांत गुमानेच्या माध्यमातून. पहा, जिथे क्षेत्ररक्षक नाहीयेत तिथेच फटकेबाजी केली जाते. या चेंडूवरती रिव्हर्स खेळू शकले असते परंतु केलं नाहीये कारण का क्षेत्ररक्षक आहेत डीपला आणि अशा वेळेला ती गॅप होती कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मधून आणि त्याच वेळेला तो फटका तिथे खेळला गेला आणि तो चौकार देखील अर्जित केला गेला. पहिलं षटक 16 धावांचं राहिलंय विशाल कुपेकर यांच्या विरोधात. पहिल्या षटकामध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर प्रहार केलाय परंतु मी म्हणेन विशाल एक चांगलेच गोलंदाज आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं देखील आहे. याच षटकामध्ये सुरुवात जर पाहायला गेली तर फुलटॉस चेंडूने जास्त झाली आहे. फुलटॉसला कुठेतरी रोखण्यामध्ये सक्सेस आलं असतं तर कुठेतरी या मॅच मध्ये धावांसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये कंट्रोल आला असता. यस, निश्चितच आपण पाहिलं तर सातत्याने थोडीशी खराब गोलंदाजी, लोअर फुलटॉस बॉल सातत्याने हाताळले गेले आणि कौतुक फलंदाजाचं देखील होणं गरजेचं आहे कारण अगदी सेन्सिबल बॅटिंग क्षेत्ररक्षणासोबत खिलवाड करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये. आता मात्र षटक क्रमांक 2 ची जबाबदारी ओमकार खामकरच्या खांद्यावरती दिली जाते. येस, वायबी स्पोर्ट्सचा एक जबरदस्त असा गोलंदाज आहे ओमकार कामकर. आपण त्यांना देखील कित्येक वर्ष पाहिलंय आणि या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर ओमकार कामकरची कामगिरी ही ऑलराऊंडरची राहिली आहे कारण का आपण अश्वमेधची स्पर्धा पाहिली, त्यानंतर MJ ट्रॉफी पाहिली, पावसाळी रबर बॉल क्रिकेट रत्नागिरी ट्रॉफी पाहिली आणि त्या सर्व ट्रॉफ्यांमध्ये या खेळाडूने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला. असा एक युवा खेळाडू आहे, दर्जेदार कामगिरी करतायत. लॉफ्ट केलाय सर बॅटने. वर स्ट्रोक, कमालीचा फटका लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी अनुज पाटीलच्या बॅट पर षटकार. यस, अनुज पाटीलला आमशीचा नितीन माटुंगे म्हणून देखील ओळखलं जातं. जबरदस्त खेळाडू आहे. पहा, एसटी थोडस नितीन माटुंगे सारखीच आपल्याला पाहायला मिळते. पहा कशा प्रकारे फटका सजवलाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती लेग कटर पद्धतीचा चेंडूचा वापर करण्याचा प्रयत्न परंतु थोडस फुलर लेनचा चेंडू झाला आणि त्याच चेंडूवरती लॉफ्ट केला गेला. या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये डीपला. बॉल चाललाय ओव्हर द रोप, चौकार. यस, आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. निश्चितच जशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये बॅटिंग प्रशांत गोमानेने केली तशाच प्रकारचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये कंटिन्यू ठेवला. अनुज पाटीलने पहिल्या बॉलवरती षटकार विथ द टर्न आला, त्यानंतर ऑन साइडला यावेळेस फटका केला. 4 धावांची मोहर दूर टाकला होता. यावेळेस देखील विथ द टर्न ऑफ कटर टप्पा पडल्यानंतर आतपर्यंत हा चेंडू आला आणि त्याला थेट पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांची मोहर. 26 आकड्यावरती धावसंख्या. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. थोडस जर पाहायला गेलं तर हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळला गेला होता आणि त्यानंतर ती क्षेत्ररक्षक नव्हतं तिथेच खाली खेळला गेला होता परंतु आपल्याला पायांची मुवमेंट देखील महत्वाची आहे. हो, चांगला चेंडू. आता जर पाहायला गेलं तर बॅलन्स पाहायला मिळाला बॉडीचा आणि त्यानंतर पॉइंटला तो फटका केला गेला. सिंगल आले, सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत
27 धावा. पहिल्या 2 षटकाच्या आतमध्येच या 27 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 11 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दबाव आहे, परंतु तो दबाव आपल्याला एका डॉट चेंडूमध्ये कमी करायचा देखील आहे. आडवा बॅटने यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा मैदानाच्या आत परिपूर्णत्वास आल्यात. सचिन देशमुखला आपण पाहतोय कळंब्याचं सुपरस्टार म्हणून देखील या खेळाडूला पाहिलं जातं आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. थोडंसं जर पाहिलं गेलं तर लॉंग चेस होती आणि अशा वेळेला आपलं रनिंगचं कौशल्य त्याने देखील दाखवलं आणि धावा सेव्ह केल्या गेल्यात. धावसंख्या आतापर्यंत 29 धावा. या चेंडूवरती 2 धावा. ओमकारने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. या दुसऱ्या षटकासाठी या धावसंख्येला कंट्रोल करण्यासाठी त्यांना आणलं गेलं, परंतु त्यांच्यावरती देखील प्रहार केले गेले. म्हणजे दोन्ही खेळाडूंना इथे मुभा दिली गेली आहे आपण आक्रमण चढवण्याची आणि सांगितलंय तुम्ही तुमचा नॅचरल गेम खेळायचा आहे. चांगली बॅटिंग केली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवातीच्या षटकांमध्ये आक्रमकता दाखवली जाते. पुन्हा एकदा मोठा धमाका आलाय. प्रशांत गुमानेच्या पाठपुरो षटकार. ताकद आहे प्रशांत गुमानेची. या खराब चेंडूला देखील तेवढ्याच ताकदीने बाहेर टाकतात आणि चांगल्या चेंडूवरती देखील प्रहार करतात. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू टाकलाय. चूक केली जाते. यॉर्कचा प्रयत्न होता आणि अशा वेळेला इथे मात्र तो फुलर लेनचा चेंडू आणि त्याच्यावरती तो लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून तो फटका, लाजवाब देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपल्याला आपले एडिटर देखील पाहायला मिळालेत. केडीसी लाईव्हचे एडिटर ऋषी पाटील सर हे देखील आपल्याला पाहायला मिळालेत. या चेंडूवरती देखील जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने केलाय कडवा प्रहार. चेंडू गेलाय सरस सीमारेषा पार. षटकार. प्रशांत गुमाने ऑन फायर. जबरदस्त फटका. याही वेळेस आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल केला. पुन्हा एकदा तीच चुकी केली जी चुकी पहिल्या षटकामध्ये झाली होती. यावेळेस देखील आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. निश्चितच लेग कटर होता. अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला टर्न करत असताना 6 धावेची मोहर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत सलामीवीरांनी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये सलामी ठोकले. धावसंख्या तब्बल 41 आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस 41 धावा. जयेश सर अगदी विचार केला तर याच धावगतीने जर धावसंख्या चालू राहिली तर 140 ते 150 धावसंख्या देखील बनवली जाऊ शकते. निश्चितच बनवली जाऊ शकते. चांगला स्टार्ट इथे मात्र मिळालं. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय 120 प्लस देखील धावा बनवल्या गेल्यात. या स्पर्धेचा रेकॉर्ड देखील आहे. चांगली बॅटिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली होती अवधूत पाटीलच्या माध्यमातून आणि म्हणूनच एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु या संघाकडे देखील कमबॅक करणारे गोलंदाज आहेत आणि तो कमबॅक इथे मात्र त्यांच्या माध्यमातून देखील केला जाईल. मित्रांनो, यश त्यांचंच असं जे हार मानण्याचा विचार कधीच करत नाहीत. हार मानायची नाही आपल्याला. या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये काय झालंय याचा विचार न करता उर्वरित 5 षटकामध्ये आपल्याला कशा प्रकारे कमबॅक करता येईल याचा विचार महत्वाचा आहे आणि तो विचार इथे आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणार आहे. साहिल भूमी आलेत. मॅन फ्रॉम कुरुंदवाडचा गोलंदाज, फिरकीपटू. कित्येक वर्ष या खेळाडूने कित्येक वर्ष आपली बोटांची जादू चालवली आणि नुकतीच जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 8 डावांची गरज असताना त्या डावावर रोखल्या होत्या अमृत मृत्यूंजय पुणेच्या विरोधात आणि तब्बल 25,000 रुपये इनामी राशी जिंकली होती. या खेळाडूने एड्रावकर साहेबांनी ती 25,000ची राशी यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर देखील केली होती. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉफ केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर वरून एक्स्ट्रा पॉवर वाला षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग केली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर हाही चेंडू थोडासा पुढे केला. इथे पुन्हा एकदा तीच चुकी केली साहिल मोमीनच्या विरोधात. याही वेळेस अँगलने बाहेर जाणारा बॉल आणि त्याला देखील थेट पाठवला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेची मोहर. बॅक टू बॅक षटकार इथे मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या आता थेट जाऊन पोहोचते 48 आकड्यावरती. 48 ऑन दी बोर्ड. 48 धावा. साहिल मोमीनचा विचार केला तर चर्चित हे देखील नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा क्रिकेटचा जादूगर म्हणून याही खेळाडूकडे पाहिलं जातं. जेवढे आतापर्यंत जर पाहायला गेलं तर फुलर लेनचे चेंडू टाकलेत त्याच्यावरती आक्रमण केलं. पुन्हा एकदा प्रशांत कुमारच्या बॅट म्हणून इथे मात्र फटका चांगल्या रीतीने केलाय. दिवसचा फटका आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाली आहे. थोडंसं फंबल झाले. क्षेत्ररक्षकांची भूमिका या मॅच मध्ये महत्वाची असणार आहे कारण का पहिल्या 2 ते 3 षटकाच्या आतमध्येच धावा 50 धावा त्या फटकावरती लागल्यात आणि अशा वेळेला आपल्या क्षेत्ररक्षकांची भूमिका ही महत्वाची आहे कारण गोलंदाजाला पाठबळ देणारं व्यक्तिमत्व म्हणजे क्षेत्ररक्षक आहे आणि ते पाठबळ आपल्याला द्यावं लागेल. फंबल व्हायचं नाही. आपल्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये ती
चेंडूला कलेक्ट करायचा आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू त्याच्यावरती थोडस विथ द टर्न फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होत असताना पाहायला मिळते. चूक पुन्हा एकदा झाली आहे. थोडस जर पाहायला गेलं तर चेंडू कशा रीतीने वळतोय याचा अंदाज नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि त्यानंतर प्रयत्न केला गेला आणि तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडले गेले. 52 धावा या धावफलकावरती पहिल्या 3 षटकाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर प्रशांत घुमानेला आपण पाहू शकतो या स्पर्धेतील फास्टेस्ट अर्धशतक पूर्ण होईल का या खेळाडूच्या माध्यमातून हा प्रश्नचिन्ह आहे. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 40 धावा त्यांनी बनवलेत. अनुज पाटीलचा रोल देखील महत्वाचा राहिलाय. 4 चेंडूमध्ये त्याने देखील 12 बनवलेत आणि म्हणूनच सुरुवातीला पाहायला गेलं तर पहिल्या 16 चेंडूमध्ये 50 प्लस धावा झालेत. यस, निश्चितच चांगली बॅटिंग केली जाते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर हॉटेल शांतीदूतचे सर्वेसर्वा संदीप बाटे सर यांच्याकडून या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्यात. चांगला खेळ निश्चितच सध्याच्या घडीला सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरीचा संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 52 धावा 2.4 षटकांमध्ये यावेळेस बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. चित्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धावफलकावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या एका सिंगलच्या मदतीने निश्चितच धावसंख्या आता जाऊन पोहोचते 53 या आकड्यावरती. ती पाहिलं तर साहिल भूमीन धावा रोखण्याचा प्रयत्न, षटकार आल्यानंतर तो कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे एक क्षमता आहे. सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या खेळाडूची चर्चा राहिली आहे. 53 धावा धावफलकावरती फुलटॉस सरबाटने समोरच्या दिशेने लॉंग ऑन ला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. प्रशांत गोमाने चित्त्याची चपळाई इथे दाखवत असताना पाहायला मिळतोय. आपला हजर जबाबीपणा मैदानाच्या आतपर्यंत दाखवलाय. 2 धावा आल्यात. या 2 धावा चित्त्याच्या चपळाईने घेतल्या जात आहेत. थोडस जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक जो आहे तो लेझी पाहायला मिळाला आणि अशा वेळेला तो दुसऱ्या धावेचा कॉल त्याने देखील दिला. 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रशांत गुमाने आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 41 धावांवरती खेळतोय तर अनुज पाटीलची देखील 7 महत्वाची राहिले. 5 चेंडूमध्ये त्याने देखील 14 धावा बनवलेत. या मॅच मध्ये चांगला स्टार्ट इथे दिला. यस, गुरुदाईच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये रणजित नाचणेकरला आपण पाहतोय. ती पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक वेगवान गोलंदाज रणजित नाचणेकर आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक 4 मध्ये. विश्वास कर्णधाराने स्वतःवरती दाखवलाय. निश्चितच जबाबदारी घेतली कारण धावा येत होत्या. आता ती धावा रोखण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. 55 धावा 3 षटकाच्या अखेरीस जयसर आपण पाहिलं तर पार्टनरशिप झाले. आता मात्र ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागणार आहे. ब्रेक करायची आहे. त्यासाठी चांगल्या चेंडूचा देखील वापर इथे मात्र करायचं. याआधी जर पाहायला गेलं तर फुलर लेनचे चेंडू जास्त रीते इथे टाकले गेलेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा थोडस जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोन मध्ये टाकला. त्याच्यावरती लॉफ केला गेलाय समोरच्या दिशेने. हवाई सफर वाला फटका. काय फेर फटका इथे मात्र चेंडूला घडवून आणलाय या चेंडूने. वाह, सुरुवात षटकारांनी केली या षटकाची देखील. चांगला फटका पाहायला मिळाला. निश्चितच हाई चेंडू पुन्हा एकदा स्लॉट बरे अंडर दाय समोरच्या दिशेने. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना सगळ्यात सेफ झोन म्हणजे बॉलरच्या डोक्यावरून आणि तोच फटका इथे गेला. 6 धावेची मोहर प्रशांत गुमानेच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळाली. परंतु इथे मात्र गोलंदाजांना देखील कमबॅक करायचं आहे. साहिल मोमीन चर्चा करतायत, सांगतायत या मॅच मध्ये आपल्याला फलंदाजांना रोखायचं तर एक रणनीती आखावी लागेल. आपण सातत्याने जर पाहायला गेलं तर कुठेतरी या प्लॅनिंगच्या विपरीत आपण गोलंदाजी करतोय. आपलं जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग नुसार आपली गोलंदाजी झाली नाहीये. आपल्याकडे वाईट यॉर्कर आहे, आपण तो टाकत नाहीयेत. आपल्याकडे जर पाहायला गेलं तर चांगला टोक रशीन यॉर्कर आहे, तो देखील आपण टाकत नाहीये. आपण सातत्याने फुलर लेनचा चेंडूचा वापर केला.
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केलाय, त्याच्यावरती शॉर्ट पूल करायचा होता, सक्सेसफुल झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. खूप वेळानंतर आपल्याला एक डॉट चेंडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय, या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. धावसंख्या 14 षटक प्रगतीपथावरती 61 धावा फलकावरती आणि प्रशांत गोमाने 15 चेंडू 47 धावांवरती घेत आहेत. यस, निश्चितच चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट दोन्ही खेळाडूंनी दिला. प्रशांत गोमाने 15 मध्ये 47, 5 मध्ये 14. अनुज पाटील तो देखील चांगली बॅटिंग करतोय. दोन्ही खेळाडूंना चांगली सुरुवात मिळाली. 61 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत मैदानाच्या आतपर्यंत. खराब चेंडू इथे हातायला गेला. निश्चितच पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. व्हाईटच्या मदतीने 62 धावा. अजूनही आपण पाहिलं तर अबाधित राहिलाय संघ, विकेट आलेला नाही आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर कर्णधार स्वतः आलाय, याची दान देगा, कुणीतरी विकेट घ्यावा. या चेंडूवरती पंचांचा वन बाउन्सचा इशारा देखील झालाय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 62 वरती. थोडस जर पाहायला गेलं तर बॅक ऑफ द हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा फलकावरती. फुल टॉस टाकलाय. पुन्हा एकदा सातत्याने त्या चुका होत आहेत आणि त्यानंतर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. 2 धावा चूक केली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाली. धावसंख्या आतापर्यंत 64 धावा फलकावरती लागले. त्यामध्ये प्रशांत गुमानेचे योगदान 49 धावांचं आहे. 16 चेंडू मध्ये 49 धावा बनवले प्रशांत गुमानेने. 16 मध्ये 49. अगदी आपण पाहिलं तर अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत गोमाने या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक बनवण्याच्या उंबरट्यावरती प्रशांतला आपण पाहतोय. 64 धावा तब्बल बनवल्या गेल्या आहेत आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 64 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. रणजित नाचणेकर चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केला जातोय. वेगवान चेंडू हाताला गेला आणि त्या चेंडूवरती इथे मित्र समोरच्या दिशेने तो फटका खेळायचा होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहू शकतो इथे मित्र चांगल्या रीतीने चेंडू टाकलाय. वेगवान चेंडू इथे मित्र हाताला गेला आणि त्यानंतर थोडस शफल होऊन खेळणं गरजेचं होतं. या चेंडूवरती शफल झाली नाही, जागेवरून तो फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय. 64 धावा या फलकावरती. या चेंडूवरती मोठा फटका पॉइंटच्या डोक्यावरून आणि क्षेत्ररक्षक आले आणि त्यानंतर हे अर्धशतक कंप्लीट झालं नाहीये, परंतु या खेळीसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वाह, चांगला स्टार्ट इथे मात्र दिलाय प्रशांत गुमानेने. हा सुपरस्टार आहे या कोल्हापूर नगरीचा आणि या सुपरस्टारने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिलीच मॅच खेळत असताना 18 चेंडूमध्ये 49 धावा बनवल्या. या सुपरस्टारने या कोल्हापूर नगरीचा स्टार आहे आणि आज तो स्टार खऱ्या अर्थाने चमकला देखील आहे. बॅटिंग साठी कोण आलाय? वादळ थांबू शकत नाही. त्याची झेप, प्रत्येक फटका म्हणजेच विजयाची रेख. षटकारांनी तो मैदान गाजवतो आणि षटकार किंग म्हणून त्या आपली ओळख निर्माण करतो. या कोल्हापूर नगरीचा षटकार किंग, तडका किंग आलाय. कोण आलाय? नितीन माटुंगे आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता प्रेक्षकांची गर्दी जरूर वाढणार आहे. नेटकरी देखील आज झालेत. नितीन माटुंगेची चर्चा असते. हा खेळाडू जर पाहायला गेलं तर सातत्याने भारत भ्रमंती करत आले. भारताच्या बाहेर देखील जाऊन या खेळाडूने चांगलं क्रिकेट खेळलं. एक दर्जेदार खेळाडू आहे. हा कोल्हापूरचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि आज तो कशा प्रकारे इथे मात्र खेळ करतोय त्याच्यावरती देखील पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक 11 डिंगडॉंग साठी या खेळाडूचा खेळ कित्येक वर्ष आपण पाहिलं. एक बेस्ट फिनिशर म्हणून देखील ओळखले जातात या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. घातकता ही या खेळाडूची आणि ती घातकता दाखवायची आहे. स्टार्ट चांगला मिळालाय. प्रशांत गोमानेने इथे मात्र चांगला स्टार्ट दिला. 49 धावांचं योगदान त्याने देखील दिलं आणि म्हणूनच एक चांगली धावगती. चला स्पीडअप करायचं आपल्याला. पहिली 6 षटकं जी आहेत ती 30 मिनिटाच्या आतमध्ये संपुष्टात आणायची आहेत, नाहीतर आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक जो आहे तो 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजीचे ऑप्शन चांगले आहेत, परंतु कुठेतरी ती गोलंदाजी विस्कटलेली पाहायला मिळते. विचार नाहीयेत, प्लॅनिंगचा अभाव पाहायला मिळतोय. यस, निश्चितच आपण पाहिलं तर एक विकेट आता जरूर आली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर आता इथून तो कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. मनगडाच्या साहाय्याने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षक झालंय. निश्चितच आपण पाहिलं तर धावा किती मिळतात या चेंडूवरती आपण पाहिलं तर धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. रणजित नाचणेकरने ही पार्टनरशिप ब्रेक केले. 64 आकड्यावरती 1 विकेट 4 षटकांच्या अखेरीस. हा गोलंदाज आतापर्यंत जर पाहायला गेलं तर यशस्वी ठरलाय. फक्त 9 धावा खर्च केल्यात रणजितने या मॅच मध्ये
आणि एक विकेट जी विकेट महत्वाची देखील होती, कारण का पार्टनरशिप इथे बिल्डअप होत होती आणि अशा वेळेला ती पार्टनरशिप ब्रेक करायची होती आणि त्याच वेळेला त्याने तो एक चांगला चेंडू टाकला आणि त्या फटक्यावरती थोडासा खराब फटका केला आणि ती विकेट आली प्रशांत गुमानेची. आणि ती विकेट आल्यानंतर आता तडका किंग देखील आलेत. 9 सेकंडवरती त्याला देखील पाहायला मिळेल नितीन माटुंगेला. तर अनुज पाटील हे देखील कमी नाही आहेत, ते देखील आमशीचे नितीन माटुंगे म्हणून देखील ओळखले जातात. फटके जबरदस्त केले, 5 चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी देखील केलेत. आता साहिल भूमीत आले, तर रणजितने चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलं आपल्या संघासाठी. कोणीतरी म्हटलं देखील आहे, अपयशाच्या मातीमध्ये कष्टाचं बीज पेरलं तर यशाचे अंकुर फुटल्याशिवाय राहत नाहीत. यशाचा अंकुर त्यांना फुटवा द्यायचंय, तर त्यासाठी घाम देखील गाळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, थोडंसं लेग कटरचा वापर केला आणि त्यानंतर समोरच्या दिशेने म्हणजेच लॉंग ऑफला तो फटका केला गेला. सिंगल आले धाव फलकावरती. या सिंगल धाव फलकावरती 65 या आकड्यावरती धावसंख्या 65 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 5 तर साहिल मोमीन घेऊन आलाय. स्ट्राईक इन वरती आपण पाहिलं तर नितीन माटुंगेला आपण पाहतोय, धाव आली नाहीये त्याच्या बॅट वरून. यस, फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान आपण पाहिलं तर डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल कंप्लीट होते. दुसरीचा कॉल दिलाय, फंबल झालेत, मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आल्यात. नितीन माटुंगे हा देखील आता वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण चांगला स्टार्ट दिलाय. त्याला देखील माहिती आहे 1-2 षटकं वेळ घेतला, अखेरच्या काही षटकांमध्ये ती आक्रमकता दाखवू शकतोय. निश्चितच ती आक्रमकता पाहायला देखील मिळेल. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फ्लिकचा फटका पाहायला मिळाला, फायरवरती टाकला आणि त्यानंतर हलक्या हाताने मनगटाच्या साहाय्याने तो फटका केला गेला होता. या चेंडूवरती आडव्या बॅटने पुन्हा एकदा वाह तडका किंगने केलाय. इथे प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. जबरदस्त फटका, आणखीन एक मोठा धमाका आलाय. जशी इनिंग संपवली होती प्रशांत गोमाने, तशी इनिंग आता स्टार्ट केली नितीन माटुंगेने. या चेंडूवरती पुन्हा एकदा तीच चुकी, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये केला आणि त्यानंतर नितीन माटुंगे षटकारासाठी ओळखले जातात, तो षटकार देखील आलाय. या षटकार आला, परंतु कमबॅक गोलंदाजांना देखील करायचं, तो कमबॅक करावा लागेल. एक चांगला चेंडू आहे, तो आपल्याला कमबॅक करून देणार आहे. या चेंडूवरती पॅडल स्वीपचा फटका केलाय, जबरदस्त, आणि त्यानंतर बॉल चाललाय फाईनला, सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी. यस, चांगला फटका. यावेळेस देखील आपण पाहिलं तर ती नजाकतता पाहायला मिळाले. पॅडल स्वीपचा फटका, बॉटम हँडचा अगदी चांगला वापर आणि त्यानंतर लॉंग लेग आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या मधून या बॉलला पाठवलंय थेट 4 धावेंसाठी. चांगली बॅटिंग केली जाते, निश्चितच षटकार आला आणि त्यानंतर ती नजाकतता नितीन माटुंगेची देखील पाहायला मिळाली. 77 धावा धावफलकावरती. या धावसंख्येचा देखील विचार करावा लागेल गोलंदाजाला. 5 षटक प्रगती पथावर 77 धावा. हो, चांगला चेंडू, अगदी जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या जवळून थोडंसं कट केलं गेलं, त्यानंतर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. या चेंडूचा वापर आपल्याला सातत्याने करावा लागेल. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय, थोडासा या चेंडूमध्ये वेग देखील पाहायला मिळाली आणि धावा रोखले गेलेत. साहिल मोमीन वरती थोडेसे हल्ले केले गेलेत. 11 चेंडूमध्ये 27 धावा त्यांनी खर्च केलेत. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते आणि सिंगल 8 झाले म्हणजे स्ट्राईक नितीन माटुंगेकडे आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती सिंगल म्हणजे 5 षटकामध्ये 78 धावा फलकावरती जुळले जातात. तर सर आपण कुठेतरी 100+ धावांचा विचार करतो, 130 ते 40 धावा, परंतु धावसंख्येला कंट्रोलमध्ये आणलंय. रणजितचं ते षटक होतं 9 धावांचं, त्यानंतर या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा कमबॅक केलाय, परंतु मी म्हणेन धावसंख्येला थोडंफार का होईना कंट्रोलमध्ये आणलं. आपण स्क्रीनवरती पाहू शकता चेतन वाकरे सर, त्याचबरोबर चेतनजी चौगले सर, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर संदीपजी बाटे सर असतील आणि सागरजी मेजर सर असतील, त्यांचे सर्व सहकारी मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही संदीप बाटे या मॅचचा आनंद घेत आहेत. वा, चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. या चेंडूवरती पुन्हा एकदा बॅकफुट वरती जात असताना तो फटका बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये केला, डीपला प्रोटेक्शन येते. पुन्हा एकदा फंबल झाले, त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते. सातत्याने जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये गडबड पाहायला मिळाली. कुठेतरी प्रेशर आहे या मॅच आणि त्या प्रेशर खाली थोडंसं एक्स्ट्रा धावा. त्यानंतर आपण पाहू शकतो पंचांनी तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. बाउंड्री चेक केली जाईल. या चेंडूवरती चौकार आहे का पाहिलं जाईल, पडताना केले जाईल, कारण का आपल्याकडे केडीसी लाईव्हच्या माध्यमातून तो तिसरा डोळा देखील आहे. कॅमेरामनच्या भूमिकेत आपल्याला चांगलं कॅमेरा वर्किंग देखील पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल केडीसी लाईव्हचं देखील. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील योगदान हे महत्वाचं राहिलं. केडीसी लाईव्हची पूर्ण टीम, ओमकारजी पाटील सर असतील, ओम बेर्डे असतील, संस्कार शिरसर सर असतील, ऋषी पाटील असतील आणि गुंड्या कांबळे सर असतील.
हे सर्वांची भूमिका ही महत्वाची राहिली या स्पर्धेमध्ये. सेव्ह केलं गेलं धावा. 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. दुहेरी धावा आल्या म्हणजेच धाव संख्या जे आपण स्क्रीनवरती पाहू शकता. थोडस फंबल झाले आणि त्यानंतर चेंडूवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर 2 धावा या धावफलकावरती जोडले गेले. तर रणजित चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये आणि यस आपण ज्या व्यक्तीचा आवाज ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो ती व्यक्ती आपल्या कॉमेंट्री कक्षाच्या जवळ अगदी येत असताना पाहायला मिळते. या महाराष्ट्राची मुलाखत सम्राट आपल्याला पाहायला मिळतील आज मनीषी पाटील सर आणि त्यांचं स्वागत केलंय चौकाराने नितीन माटुंगीने. ते स्वॅक्सचं स्वागत केलं. त्यांनी म्हटलंय या कोल्हापूर नगरीमध्ये या तडका किंगच्या माध्यमातून स्वागत आहे आपलं. यस चांगला फटका बॅकफुटला जात असताना जागा बनवली. त्यानंतर स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला 4 धावेंसाठी आणि या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या आता मात्र थेट पोचते 84 आकड्यावरती. निश्चितच महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट मनीषी पाटील सरांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 84 धावा धावफलकावरती. धावांचा पाऊस इथे पाडलाय जय सर. निश्चितच 84 धावा धावफलकावरती वाटलं होतं या धावा ज्या आहेत त्या 140 पर्यंत जातील कारण का स्टार्टच एवढं चांगल्या पद्धतीने मिळाला होता. प्रशांत गुमाने ऑन फायर आपल्याला पाहायला मिळाला. त्याने देखील 49 धावांची खेळ केली आणि त्यानंतर थोडस कंट्रोल आज जरूर गोलंदाजांनी आणलंय. थोडस वेळ देखील घेत आहेत. नितीन माटुंगे असतील त्याचबरोबर अनुज पाटील असतील वेळ घेत आहेत आणि त्यानंतर एक धावसंख्येला आकार देखील देत आहेत. चला स्पीडअप करायचं आहे आपल्याला. यस निश्चितच आपण पाहिलं तर नितीन माटुंगे 8 चेंडू आणि 19 धावांची खेळी. ती आक्रमकता अगदी पहिल्या बॉल पासूनच एक प्लॅन सेट केलाय. सेट प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आक्रमकता दाखवायचे आणि त्याच आक्रमकतेने बॅटिंग करतायत. स्लॉट परे समोरच्या रेषेने डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर नितीन माटुंगेच्या बॅटमधून हा वार षटकार. वाह जबरदस्त फटका केला जातोय. जेव्हा इरादे मजबूत असतात तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखा दिसायला लागतो. हा फटका देखील अशाच प्रकारे आत्मविश्वासाने सजवलाय आणि त्यानंतर धावसंख्या वाढताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहा आपण इथे मात्र जबरदस्त फटका ताकदीचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केलाय. तो मनगटाचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केला आणि धावसंख्या आपण पाहतोय 90 धावा. यानंतर या कोल्हापूर नगरीचा अजून एक मिस्टर सेन्सिबल म्हणून ज्यांना ओळखलं जातं म्हणून सकपाळ आपल्याला ते देखील यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एस फिटनेसचे ओनर देखील आहेत आणि त्यांचं फिटनेस जसे त्यांचं वय वाढत चाललंय त्याच्या चेहऱ्यावरती ते एक तेज हे जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरावरने अगदी अचूक टिपलंय. वा चेहऱ्यावरती ती स्माईल आपल्याला पाहायला मिळते. ही स्माईल अशीच टिकणं देखील गरजेचं आहे. वा चला बॉल द्यायचा आतमध्ये. प्रशांत गुमाने आपण त्यांना देखील पाहतोय. थोडस म्हणता येत हा बॉल आमच्यासाठी लकी आहे कारण की या बॉलच्या माध्यमातून आम्ही धावा खूप बनवल्या आहेत आणि त्यासाठी थोडस तो बॉल मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी तो संघर्ष पहा आपण बॉल बायच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना पाहतोय. पहा ही कष्ट आहेत ही मेहनत आहे का तर जिंकायचं आपल्याला आणि जिंकण्यासाठी सर्व काही युद्धात आणि प्रेमात असं म्हटलं जातं. युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. चला यानंतर मॅच साठी वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कणेरीवाडीचा संघ तर त्यांच्या विरोधात अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू संघ. दोन्ही संघांनी इथे मात्र सज्ज राहायचंय. सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणजी मिटारी सर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. हा चेंडू जबरदस्त हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न गॅप मध्ये फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल चाललाय ओर द रोप. चौकार 4 धाब्यांसाठी. यस चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तो मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. नितीन माटुंगेचा खोला टाकला. यावेळीचा बॉल रणजित नाचणेकरच्या विरोधात ती आक्रमकता सातत्याने दाखवली. पहिल्या बॉलवरती त्या 2 धावा आल्या. त्यानंतर सुरुवात निश्चितच आपण पाहिलं तर या षटकाची ती आक्रमकतेने झाले. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. 94 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 94 ड्युएल स्क्रीन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते चित्र. बॅकफुटला जात असताना डेलिकट टच बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. या धावा बनवत असताना सर आपल्याला एक गोष्ट निदर्शनास आली. चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिलाय
आणि जे चेंडू स्लॉट मध्ये आले त्यांच्यावरती प्रहार केला गेला. म्हणजेच एक रणनीतीनुसार फलंदाजी केली गेली, परंतु दुसऱ्या बाजूला रणनीतीचा अभाव देखील पाहायला मिळाला. गोलंदाजांनी जर पाहायला गेले तर आपली स्ट्रेंथ जी आहे त्या स्ट्रेंथच्या विपरीत इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. लेग कटरचा वापर इथे मात्र केला नाही अजून तितकंसं. जर पाहायला गेलं तर रणजित लेग कटरसाठी ओळखले जातात. दोन्ही बाजूला चेंडू वळवतात, परंतु अजून देखील त्यांच्या माध्यमातून ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार 6 धाब्यांसाठी. वाह, जबरदस्त आक्रमण. दोनों तरफ तबाही, दोन्हीकडून आक्रमण केलं आणि या चक्रीवादळांना थांबवणार कोण? एका बाजूला आमशीचा नितीन माटुंगे तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरचा तडका किंग नितीन माटुंगेच आहेत. म्हणजे दोन्हीकडनं तबाही होणार यात शंका देखील नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका इथे पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता, आडवा बॅटने अगदी समोरच्या दिशेने सजवला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. साईड स्क्रीनच्या वरून 6 धावेची मोहर आणि 100चा आकडा. 101 धावा 6 षटकांच्या अखेरीस हे षटक देखील महागडं राहिले. 2 षटकार आणि 2 चौकार या षटकामध्ये आलेत. रणजित नाचणेकर कर्णधारावरती हल्लेबोल केलेत आणि नितीन माटुंगे यांनी जर अर्धशतक केलं तर महेश जांभळे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आपल्या मित्रासाठी. यांची चर्चा सातत्याने असते. महेश जांभळे आणि त्याचबरोबर नितीन माटुंगे ही एक मैत्रीची एक वेगळीच ओळख आहे आणि या मैत्रीची चर्चा देखील सातत्याने असते. आपण धावसंख्येवरती पाहू शकता 101 म्हणजेच 101 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. चांगला स्टार्ट मिळाला आणि त्या स्टार्ट नंतर 101 धावांचा पाठलाग 101 धावा इथे बनवल्या गेल्या आहेत. पहा, नितीन माटुंगे देखील 11 चेंडूमध्ये 30 धावांवरती खेळत आहेत. अनुची खेळी देखील महत्वाची आहे, याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण का 7 चेंडूमध्ये 21 धावा, जेवढे चेंडू केलेत तेवढे इथे कॉन्फिडन्सने केलेत. हे देखील महत्वाचं आहे. आपल्या संघाकडे धुरंधर आहेत, परंतु यांच्यावरती विश्वास राखला आणि तो विश्वास या पट्ट्याने आतापर्यंत सार्थ देखील करून दाखवलाय. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग केली, मात्र आता त्यांना रोखण्यासाठी अखेरच्या षटकामध्ये मॅन फ्रॉम गडमुडशिंगी फिरकीचा जादूगर अर्थातच कृष्णात मेकेरीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 7 मध्ये इथे विश्वास कृष्णात मेकेरीवरती दाखवलाय. देखील एक चांगला फिरकीपटू, ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने हे नाव देखील चर्चित आहे. त्यांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला शेवटच्या षटकामध्ये फ्लाइट दिली. या चेंडूवरती आपण पाहिलं तर गती थोडीशी कमी केली, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेट डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अगदी बऱ्याच कालावधीनंतर मैदानाच्या आतपर एक डॉट बॉल आलाय. धावांचा पाऊस होता, तिथे एक डॉट बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी आता करावी लागणार आहे मैदानाच्या आतपर्यंत. निश्चितच डॉट चेंडूचा सहारा इथे मात्र घेतला जातो. धाव रोखण्यासाठी चांगला चेंडू खूप वेळानंतर कुठेतरी ऑफ कडरचा चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा दिमागमध्ये टाकला, त्याच्यावरती इथे तर मोठा फटका खेळायचा होता. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? डबल मध्ये कन्वर्ट झाले, परंतु 1-2 का 4 इथे मात्र पाहायला मिळतोय. चौकार इथे आलाय. चौकार आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा लेग कटर चेंडू होता. बॅकफुटला जात असताना फटका इथे नितीन माटुंगेने सजवला आणि त्यानंतर बॅटच्या अगदी वरती आदळला. बॅकफुट पॉइंटला पुन्हा एकदा निराशाजनक क्षेत्ररक्षण राहिलंय. निश्चितच विचार केला तर आजच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण देखील तितकंसं चांगलं राहिलेलं नाहीये प्रणित अभिजित मखदूम संघाचं. प्रेशरकारी खेळताना हा संघ पाहायला मिळाला सातत्याने. पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्याच्यावरती हेलिकॉप्टर, फटका फसला, क्षेत्ररक्षक आले आणि झेल डिपला गेलाय. वा, जबरदस्त झेल. ही गोलंदाजी आधी होणं गरजेचं होतं. या गोलंदाजावरती कुठेतरी आपण अविश्वास दाखवलाय का? हा प्रश्नचिन्ह असेल, कारण का चांगली गोलंदाजी करतायत, आपल्याकडे चांगला बॉलिंग ऑप्शन देखील होता, परंतु कुठेतरी जर पाहायला गेलं तर बॉलिंग ऑर्डर चुकले का हा प्रश्न जरूर असेल. निश्चितच विकेट आले, ज्या विकेटची गरज होती खोलात टाकला. पुन्हा एकदा ती फ्लाइट दिली. मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न, एलिव्हेशनची कमतरता आणि त्यानंतर साईल मोमीनचा एक चांगला झेल लॉंग ऑनच्या दिशेने इथे पकडलाय. विकेट आले. आणखीन एक धक्का क्रमांक दुसरा इथे बसला 105 च्या आकड्यावरती. आणि आता मात्र नितीन माटुंगेची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे सुफियान नाईकवडे दाखवत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच मॅन फ्रॉम पाचगावचा हा खेळाडू सुफियान नाईकवडे आता मात्र 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झाला. सुफियान नाईकवडे आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त खेळाडू आहे. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर कोतोली प्रीमियर लीग या स्पर्धेनंतर एक जबरदस्त असे चर्चा घडून आणली या
धावसंख्या आतापर्यंत 105 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं टार्गेट असेल हे देखील पाहावं लागेल. परंतु कौतुक करावं लागेल कृष्णात यांचं देखील, ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये काबिल तारीफ आहे. इथे थोडस वाऱ्याचा वेग आणि या वाऱ्याच्या वेगाने थांबवलं. सुफियान आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा सामना करतील, आक्रमकतेने खेळतील, कारण का डगआउट मधून सेट ऊन आले ते खेळाडू. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि त्यानंतर यष्टी रक्षक नितीन माने आपल्याला पाहायला मिळते. थोडस दूरवरती राहिले, तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? झालाय तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तो असफल आहे का? हो, असफल आहे, कारण का फिंगर अप ओइट आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. यस, चुकी झाली यावेळेस. आपण पाहिलं तर विकेट किपर कडून चुकी झाली, तो झेल सोडला. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपात सुफियान नाईकवडे आल्या पावली माघारी जात असताना पाहायला मिळत आहेत. फ्लाईट दिली होती या चेंडूवरती, पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला आदळला आणि त्यानंतर नितीन मानेकडून चुकी झाली आणि आता मात्र सुफियानची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमोल शिरट्टी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सैनिक टाकळीचा हा खेळाडू आता बॅटिंगसाठी सज्ज झालाय. सैनिक टाकीचा देखील इतिहास आहे कोल्हापूर नगरीमध्ये, कारण का जर पाहायला गेलं तर या गावामध्ये देशसेवा करणारे व्यक्तिमत्व खूप आहे आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर सैनिक टाकीला देखील कोल्हापूरमध्ये एक महत्वाचं स्थान आहे. आणि याच सैनिक टाकीतून आलेला एक जुजारू खेळाडू म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय अमोल शिरट्टी. नुकतंच या खेळाडूचा बर्थडे देखील साजरा करण्यात आला. एक जबरदस्त खेळाडू आहेत, कोल्हापूर नगरीतील एक आयकॉन खेळाडू म्हणून यांना देखील ओळखलं जातं. वाह, चेंडू जबरदस्त टाकला आणि त्यानंतर इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. डॉट चेंडू देखील आलाय. या षटकामध्ये आपल्याला सर डॉट चेंडू खूप पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी. यस, या चेंडूचा विचार केला तर अगदी यष्टाच्या पाठीमागून हा बॉल टाकला. निश्चितच आपण पाहिलं तर चांगला चेंडू. पुन्हा एकदा तो लेग कटर मैदानाच्या आत परे क्रिस्टात मेखिरे. याही वेळी सळवा बॅटने फटका खेळला, ताकद लावले, शॉर्ट टर्म पुलचा फटका थेट पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी अनुज पाटीलच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा षटकार. येस, चांगला स्टार्ट मिळाला होता आणि तो शेवट देखील गोड करायचा होता आणि तो शेवट देखील गोड केलाय अनुज पाटील. आणि 9 चेंडू 27 धावा ही खेळी देखील जर पाहायला गेली तर उपयुक्त असणार आहे, कारण का चांगला स्टार्ट दिला, सलामीला आले आणि शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले हे देखील महत्वाचे आहे. प्रशांत गुमानीच्या साथीने एक जर पाहायला गेलं तर पार्टनरशिप बिल्डअप केली, जी पार्टनरशिप स्ट्रॉंग होती. त्यानंतर त्याच्यावरती नंतर कळस चढवण्याचं काम नितीन माटुंगेने केलं. पहा, अनुज पाटील आपण का पाहतोय आज यांची सेल्फी घेतली जाईल. यस, या एकशे 14 धावा या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला बनवायचे. 42 चेंडूमध्ये 114 धावा बनवल्या जातील का हा देखील प्रश्न आहे, परंतु तो बनवलं जाऊ शकतात. फक्त आपल्या मनामध्ये तो विश्वास घेऊन इथे बॅटिंग करणं देखील गरजेचं असणार आहे. मॅच चांगली होणार यात शंका नाही, कारण का दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल, कारण का दोन्ही संघांमध्ये जर पाहायला गेलं तर बॅटर अप्रतिम आहेत आणि म्हणूनच या 114 धावांचा जो डोंगर आहे तो देखील इथे जो आहे तो बेदला जाईल ही आशा आहे प्रेक्षकांना देखील. निश्चितच यानंतर निखिल पवार हे देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पन्हाळ नगरीमध्ये यांची देखील चर्चा असते. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. आतापर्यंत या मैदानावरती लेफ्ट आर्म फलंदाज तितकेसे चर्चेमध्ये राहिले नाहीत. काल सुनील कावरेचा अपवाद वगळता एकही लेफ्ट आर्म फलंदाज आतापर्यंत सक्सेस झाला नाहीये. आज निखिलला ती चर्चा पुन्हा एकदा घडून आणावी लागेल. यानंतर काय घडतंय याचं विश्लेषण आपल्याला ऐकायला मिळेल. मायक्रोफोन मध्ये आपण थोडासा बदल करतोय. यानंतर आपल्याला ऐकायला मिळेल या महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे, महाराष्ट्राचा एक गोड आवाज, ज्या आवाजाने सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या मनावरती राज केलाय. यानंतर आवाज ऐकतो आपण मनीषजी पाटील सर आणि त्यांच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतील एक नुकतेच समालोचन क्षेत्रामध्ये देखील त्यांनी उडी घेतली आहे असे एक जबरदस्त आवाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजेच विजयजी किरवा सर, मॅन फ्रॉम गगन बावडा. यानंतर आपण त्यांचा देखील आवाज ऐकतोय, थोडस विश्रांती घेतोय आणि मॅच कडे येतोय. त्याआधी मायक्रोफोन मध्ये बदल. थँक्यू सो मच.
धन्यवाद. जयश्री. सर्व क्रीडरसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्याची अग्रमानांक स्पर्धा बंटी पाटील चषक 2026. खरं तर क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला खेळायची इच्छा होते, पण प्रत्येक जण काय लोकप्रिय बनत नाही. लोकप्रिय बनण्यासाठी घरच्या मैदानावर सराव करावा लागतो, घरच्या मैदानावर स्पर्धा खेळावी लागते आणि त्यानंतर तुमच्या कलागुणांना जेव्हा योग्य व्यासपीठ मिळतं अशा वेळेला तुम्हाला ती लोकप्रियता मिळते, जी लोकप्रियता या अगोदरच्या डावामध्ये खेळणाऱ्या नितीन माटुंगेला मिळालेली आहे. तर प्रत्येकाकडे कॅलिबर आहे, फक्त आपण आयोजकांचं आभार मानायला हवं की आयोजकांमुळे तुम्हाला तुमच्या कलागुणांना वाव मिळतो, तुमच्यातला क्रिकेटमध्ये तुम्हाला शोधता येतो आणि म्हणूनच आपण करवाळा क्रिकेट असोसिएशनचं आभार व्यक्त करूया आणि या पर्वामध्ये मागच्या 2 दिवसामध्ये वरच्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालेलं आहे आणि आज सुद्धा त्याहून चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. माझ्यासोबत विजयजी जॉईन झालेत. विजयजी, आपलं स्वागत आहे समालोचक कक्षामध्ये. थँक्यू सो मच सर. आपण स्वागत केलंय आपलं देखील करवीर नगरीमध्ये, अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. कारण पहिल्यांदाच आवाज ऐकला जातोय. प्रत्येक वेळी आपण मुंबईमध्ये दमदार समालोचन करताय आणि आज मात्र आमचं भाग्य आहे की आपल्यासोबत यावेळी आमचा आवाज देखील माईकवर शेअर करण्याची संधी आम्हाला मिळते. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण याच्या अगोदर समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकला, अर्थातच व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयेश सर आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ देवरुखचा आवाज आर्या बेड यांचा आपण ऐकला. थँक्यू सो मच. यानंतर आपण जातोय थेट सामन्याच्या दिशेने. 7 षटकाचं क्रिकेट आहे. पर्याय वापरण्याची तुम्हाला पुरेपूर संधी आहे, मग ते पर्याय फलंदाजीचा असू द्या किंवा ते पर्याय गोलंदाजीचा असू द्या. टार्गेट सेट केलं 114 धावांचं 42 चेंडूंमध्ये पूर्ण करायचं आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. नितीन माने आणि सचिन देशमुख. नितीन माने आणि सचिन देशमुख हे 2 फलंदाज सुरुवात त्याला पाहायला मिळतील. कठीण असं काहीच नसतं, पडतात कमी ते तुमचे प्रयत्न आणि त्याचमध्ये ते प्रयत्न द्यावेच लागतील. YB स्पोर्ट्सच्या वतीनं नितीन माने आणि सचिन देशमुख हे 2 फलंदाज सुरुवात त्याला पाहायला मिळतील. सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी या सगळ्याकडून गोलंदाज कोण येईल त्याची आपण माहिती घेऊया. बॉलिंग वर्क बॉलर येत आहेत अमोल शिरट्टे. चला, ऑल द बेस्ट. 42 चेंडू 60 षटकं म्हणजे 35 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागायला नको हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि ती आम्हाला सूचना देण्यास प्रवृत्त करू नका. ही आपली स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धा असल्यावर आपण सुद्धा समयसूचक राहिलंच पाहिजे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी पंचांच्या डावेकडून स्टार्ट घेतला जातोय. येस, त्याचबरोबर अनिकेत कदम एवलूज यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आणि सहर्ष स्वागत स्वॅक्स केलंय. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. मी म्हणालो होतो की प्रयत्न तुमचे कमी पडतात. जर तुमचे प्रयत्न अचूक असले, योग्य असले तर मग कितीही मोठं आव्हान असू द्या ते आव्हानाचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि पहिल्याच बॉलवर नितीन मानेने चौकार खेचत असताना आम्ही या धावांचा पाठलाग करण्यासाठी तयार आहोत. तीच कदाचित त्यांनी माहिती त्यांच्या खेळण्याच्या शैलीतून दिलेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल एंड बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत. तोपर्यंत 1 कंप्लीट 2 कंप्लीट तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आता थांबावं लागेल. लगातार दुसरा चौकार येतोय टीम अभिजित मगदूम YB स्पोर्ट्स कडून. चौकार आलाय. या चौकाराला 8 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. पहिलं षटक करावी लागणार आहे ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं, कारण 114 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला गेलाय आणि त्याचा पाठलाग करत असताना दमदार फटका देखील खेळाय. चौकार आलाय म्हणजे दुसरा बॅक टू बॅक आला गेलाय. अमोलचं स्वागत नितीन माने यांनी भव्य स्वरूपात केलेलं आहे. आता अजूनही 106 धावांची गरज. पुढचा बॉल अमोलचा. ओह, ऑन साइडला ड्राईव्ह करताना बॉलला थेट उडवलंय. सुरुवात 2 चौकारांनी आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर येतोय अफलातून नेत्रदीपक षटकार 6 धावा. तर यानंतरचा होणारा सामना वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कणेरेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूजचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल.
विधान स्पोर्ट्स कनेरेवाडी आणि अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. ओ टू कॉम्बॉक्स. यस, दमदार सुरुवात केली गेली, म्हणजे जशी सुरुवात पाहिजे तशी स्टार्टअप मिळाला गेलाय. पहिल्या 2 चेंडूवर चौकार, नंतर षटकार आला गेलाय आणि नितीन ऑन फायर सज्ज झालाय. मागच्या मॅच इनिंग मध्ये बघितलं नितीन माटून गेला, यावेळी नितीन माने याला बघतोय आपण. 3 अफलातून स्ट्रोक नितीन मानेने खेळले आणि आता ऑन द राईटचा स्ट्रोक किंग ऑफ द रिंग, या मैदानाचा राजा सध्याच्या घडीला पहिल्या षटकाचा नितीन माने. 4 बॉल सीमारेषा पार, 3 चौकार 1 षटकार, धावसंख्या 20. थँक्यू. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर करवीर क्रिकेट असोसिएशनचे संचालक आदरणीय सन्माननीय निलेश मगदूम सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं चालू केली, कारण नितीन जबरदस्त वार करतोय. त्याला माहिती आहे 114 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे, म्हणजे वार महत्वाचं ठरणार आहेत आणि त्याच्यावर धावा देखील चांगल्या फटक्यानं केल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जागा बनवली आणि चेंडूला त्याची योग्य जागा दाखवली. हा येतो या षटकातला 5वा मोठा स्ट्रोक. या षटकात एकूण 4 चौकार 1 षटकार, धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर लागलेत. वेग वाढवला गेलाय. विजयाच्या दिशेनं पाऊल पहिल्याच ओव्हरमध्ये टाकलं गेले. जबरदस्त शुभागमन केलं गेलंय. नितीन जबरदस्त फटकेबाजी सातत्यानं करताना पाहायला मिळतोय, कारण तब्बल 22 धावा 5 चेंडूमध्ये आल्या गेल्यात. अमोलचा शेवटचा बॉल. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, पण पाहूया तो तितका कन्व्हिन्सिंग नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे आणि आम्हाला नाही पटत तडजोड, आम्ही फक्त करतो तोडफोड. 6 बॉल सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. YB स्पोर्ट्स बिनबाद 26. छत्तीस चेंडू जिंकण्यासाठी 88 धावांची आता गरज आहे. पहिल्या षटकात चांगलंच काम YB स्पोर्ट्सच्या वतीनं नितीन माने यांनी करून दाखवलं आणि आता पाहूया सचिन देशमुख त्यांच्याच एनर्जीला कॅरी फॉरवर्ड करतात काय दुसऱ्या षटकामध्ये. 7 षटकाच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी कालावधी मिळतो, पण मात्र ती तयारी नितीन यांची पेव्हेलियन बॉक्स पासून होत होती की मला जायचंय आणि मला फक्त आणि फक्त पहिल्या 2 षटकांवर आपल्या कामगिरीचा दबदबा राखायचा आणि तेच राखत असताना नितीनने पहिल्या षटकावर चांगली सुरुवात दिली, ज्याला आपण फ्लाइंग स्टार्ट म्हणू शकतोय. बिनबाद 26 धावा. पाहूया सेकंड ओव्हरसाठी येत आहेत प्रशांत गोमाने. हा देखील एक महत्वाचा भरवशाचा गोलंदाज आहे आणि पाहूया तो भरवसा टिकवला जाईल का. पहिल्या षटकाला बॅकअप देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि कॅप्टनची ही दूरदृष्टी असायलाच पाहिजे की जर पहिलं षटक आपल्या बाजूनं नाही गेलं तर मग दुसऱ्या षटकासाठी कोणता पर्याय असायला हवा. तो पर्याय आहे प्रशांत. आणि प्रशांतच्या बॉलला पाठवलंय पुल करताना मिड विकेटला, पण पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर सचिन देशमुखचा खेळ संपला. पहिलं षटक होतं नितीन मानेचं आणि दुसरं षटक सुरू झालंय प्रशांतचं. संचालक आदरणीय सन्मान्य निलेश मगदूम सर यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. यात चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन विजयजी जशी चर्चा मी केली होती की प्रशांत हा भरवशाचा गोलंदाज आहे, म्हणूनच कॅप्टनने त्याच गोलंदाजाचा विचार केला असावा आणि त्यांनी तो भरवसा पहिल्याच बॉलवर टिकवलेला आहे. नितीन माने हे नॉनस्ट्रायकर एंडला आहे, पण पहिल्याच बॉलवर देशमुख यांचा विकेट प्रशांत यांनी मिळवलं आणि आता सुमित हे 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 15चा आहे, पण जितक्या वेगानं जायला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेगानं YB स्पोर्ट्स संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नितीन माने आहे तोपर्यंत धावसंख्येचा वेग वाढण्याचा विश्वास YB स्पोर्ट्सच्या कॅप्टनला आहे. नक्कीच सर, सचिनला गरज नव्हती यावेळी मोठ्या फटका, कारण एका साईडला बघितलं तर नितीन यावेळी सेट झाला होता. जबाबदारी देणं गरजेचं होतं आणि इथं बघा सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देखील दिला गेलाय आणि म्हणजेच काय डॉट चेंडू आलाय. या ओव्हरचा दुसरा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर विकेट आणि आताचा डॉट चेंडू.
पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन दबाव टाकलेला आहे प्रतिस्पर्धी संघावर प्रशांतने आणि त्याचमुळे आता वेळ काढून घेण्याचा प्रयत्न फक्त सुमित यांचा होता आणि त्यामध्ये ते अयशस्वी झाले. पहिले दोन्ही बॉल या षटकातले डॉट प्रशांतच्या बाजूनं. प्रशांतची चांगली गोलंदाजी आतापर्यंत मिडियम पेस. फुल एंड बॉल बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल जातोय डीप मिड विकेटला. सिंगल होते कंप्लीट आणि कदाचित सिंगलचाच मानस असायला हवा. सुमितचा स्ट्राईक जाते नितीनकडे. एक धाव मिळते या षटकातली पहिली धाव. वायबी स्पोर्ट्स अभिजित मगदूम स्पोर्ट्स बावडा या संघाला. धावसंख्या पोहोचते 27. नक्कीच सर. नितीन जबरदस्त बॅटिंग केली. 6 मध्ये 26 धावा बनवल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये सुमित देखील आलाय. पहिला चेंडू थोडासा डॉट खेळला. सेकंड चेंडूवर सिंगल स्ट्राईक रोटेट केला गेलाय आणि नितीनला जबाबदारी गेली कारण नितीन सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रशांत यावेळी थोडासा बॅकफुटवर जरूर गेलाय. पंच केलाय यावेळी. आलाय जबरदस्त फटका. सीमा रेषेच्या बाहेर आलाय. शानदार षटकार. रेकॉर्ड असेच बनत नाही. रेकॉर्ड बनण्यासाठी जिद्दी व्हावं लागतं आणि मला असं वाटते हा एक रेकॉर्ड जातोय आता फलंदाजाच्या नावावर. 7 चेंडू त्याने सीमारेषा बाहेर पाठवलेले आहेत. 7 बॉल सीमारेषा पार केलेले आहेत. त्याचमुळे बघा तुम्ही फक्त खेळतला तुमच्या विक्रमाची नोंद या ठिकाणी केली जाईल. 7 चेंडूमध्ये 32 धावाचं योगदान वायबी स्पोर्ट्स प्रणित अभिजित मगदूम स्पोर्ट्स बावडासाठी. आणखीन एक बॉल ऑफ ड्राईव्ह. बॉल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दरम्यान पण आता हा बॉल सीमारेषेच्या आत अडवला जाणार आहे. मिळते फक्त ती एकच धाव. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते बावडा संघाची 34. फलंदाज बाद. फटकेबाजी जबरदस्त करतोय. नितीननं मात्र इथं दाखवून दिलं. आपला दमखम दाखवून दिलं. 8 मध्ये 33 धावांची तुफानी पारी आली जरूर, परंतु इथून पुढे सामना जिंकायचा असेल तर अशीच फटकेबाजी सुमितला देखील करावी लागणार आहे. कारण सुमित यावेळी चकलाय जरूर. एक धाव घेतली. सिंगल स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा केला गेलाय. नितीनवर पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेली. 34 धावा धावफलकावर आहेत आणि 35 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 35 झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील ही एक अग्रमानांकित स्पर्धा मागच्या 2 दिवसांपासून मी युट्यूबवर पाहत होतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाची सजावट पाहायला मिळाली. आउटफील्ड अगदी सपाट आहे. खेळपट्टीचं देखील काम चांगलं केलंय. होतोय टॉस. आपण जाऊया टॉस बॉलच्या दिशेने. सज्ज आहेत मिस्टर आर्यन. यस टॉस केला जातोय. एका बाजूला वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरेवाडीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये अनिकेत कदम फायटर येवलूचा संघ निलेश मगदूम सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा महत्वाच्या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. यस नाणेफेक जिंकले अर्थातच अनिकेत कदम फायटर येवलू संघाने. या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक जिंकले अर्थातच शुभम गायकवाड आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेत. काय निर्णय असणार आहे नाणेफेक जिंकलात? फिल्डिंग. यस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय आपण स्वीकारलाय. निश्चितच आपण पाहिलं तर ही स्पर्धा आपण खेळताय. एकंदरीत हे आयोजन पाहून या स्पर्धेबद्दल आपली 2 शब्द. नाही, आयोजनाबद्दल तसं बघायला गेलं तर काही शब्दच नाहीत. कारण का अभि पाटील साहेब असतील किंवा स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स असतील किंवा कोपर्डेचे आमचे मित्र आहेत जे पाटील साहेब असतील सागदा असतील, यांनी खूप म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे की यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि खूप कष्ट घेतलेलं आहे. त्यामुळं या स्पर्धेबद्दल शब्दच नाहीत. येस त्याचबरोबर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्या संघामध्ये आज आयकॉन खेळाडू पण कोण असणार आहे? इचलकरंजीचे जावेद संधी आमचा आयकॉन असतील. येस थँक्यू. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आवाज ऐकूया. अर्थातच मनीष पाटील सरांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकतोय. थँक्यू. नाणेफेक जिंकले अनिकेत कदम फायटर येवलू संघाने. तर 2 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 35 झालेली आहे. सचिन पाटील स्पोर्ट्स कडेरी संघाकडून प्रशांत षटक इकॉनॉमिकल राहिले ज्यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फ्रेंच मध्ये बॉल होता पण आउट ऑफ रेंज नाही करता आला. स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असल्यामुळे चौकार जाण्याची शक्यता थोडी कमी. आपण पाहूया अजितच्या या षटकाची सुरुवात सिंगलने झाली. धावसंख्या 36 धावसंख्या आहे. आणि इथं बघायला गेलं तर सर वाऱ्याचा झोत देखील महत्वाचा ठरतोय. ज्या दिशेनं चेंडू मारणार आहे त्याच दिशेला ऑन साईडला जर बघायला गेलं तर वाऱ्याचा झोत ऑन साईड वरून इकडे पाहायला मिळतोय. म्हणजेच हे देखील महत्वाचं ठरणार आहे. त्या दिशेने गोलंदाजी देखील महत्वाची या ग्राउंडवर ठरताना आपल्याला पाहायला मिळते.
बॉल अभेद आहे आणि आता आणखीन एक फलंदाज बाद होण्याची शक्यता वाढलेली आहे. नितीन ते हा स्ट्रोक खेळला लॉंग ऑफला, पण मात्र त्यांना तो कन्वर्ट करता नाही आला. मोठ्या फटक्यामध्ये मोठा धक्का बसतोय वायबी स्पोर्ट्सला. 36 धावा, 2 फलंदाज बाद. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कित्येक वेळा ऐकलं असेल की वेल बिगन इज हाफ डन, पण मला कधी कधी त्यामध्ये थोडीशी सुधारणा करावीशी वाटते की सुरुवातच चांगली करून चालत नाही, तर तुम्हाला शेवट सुद्धा चांगला करावा लागतो. खूप चांगली सुरुवात खरं तर केली होती, पण त्यानंतर तो खेळ टिकला नाही आणि म्हणूनच आता ती जबाबदारी इतर फलंदाजांची वाढलेली आहे. सुमित आणि साहिल हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. अजितचा पुढचा बॉल, फुल लेन बॉल, फुल टॉस होता, पण ती मानसिकता नव्हती. मोठ्या फटक्याची बॉलला पाठवले काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. डावीकडे धावत असताना पण तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण झालेला आहे. मधल्या फळीतील फलंदाजांना देखील आता ही जबाबदारी घ्यावी लागेल, कारण सुरुवात उत्तम राहिलेली आहे, पण शेवट सुद्धा चांगला करण्यासाठी मध्यांतर चांगलं करावं लागेल. 27 चेंडू 76 धावांची गरज. स्कोर झालाय 38 धावा धावफलकावर आहेत. म्हणजेच काय, अडचणी माणसाला संपवण्यासाठी नसून त्याच्यातील सुप्त सामर्थ्यांची ओळख करून देण्यासाठी असतात. इथं मात्र स्वतःतील सामर्थ्य ओळखावं लागेल, संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर अजित. ओहो, क्या जबरदस्त फटका खेळलाय या चेंडूवर, मात्र जबरदस्त फटके आणि त्याच्यावर आलाय शानदार चौकार. जबरदस्त चौकार खेळला गेलाय. ते खूप महत्वाचं आहे. जेव्हा पॉवर प्लेचं बंधन हटतं आणि आउट सर्कलमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक असतात, अशा वेळेला ती रिस्क असते एरियल स्ट्रोक खेळण्याची, पण ती रिस्क त्यांनी घेतली आणि एक चौकार आपल्या संघासाठी वसूल केला. धावसंख्या पोहोचते आता 42 वर बावडा संघाची. कडेरी संघाकडून अजितचं षटक सुरुवातीचं चांगलं राहिलं, पण त्यानंतर 4थ्या बॉलवर चौकार त्यांनी खर्च केला. 26 चेंडू 72 धावांची गरज. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ माझा मॅजिकचा. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. आणि त्याच्यावर 7 धावा आल्या गेल्यात. म्हणजेच काय तर 48 धावा धावफलकावर आहेत. 2.5चा खेळ संपला गेलाय आणि याच्यासाठीच ओळखला जातो साहिल. आणि मोठे फटके खेळले तर 3 बॉल मध्ये 12 धावा केल्यात. 48. यावेळेस बघा स्वतःला त्यांनी बदललं होतं, स्विच केलं होतं, पण तितकी चांगली गोलंदाजी अजितची. त्यांनी मात्र बॉलचा टप्पा योग्य त्या झोन मध्ये ठेवल्यामुळे जास्त काही प्राप्त करता नाही आलं. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 49. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया की स्वतःला स्विच केल्यानंतर त्यांनी ओळखलं की फुल लेन बॉल आहे आणि जर आपण तो स्ट्रोक कंप्लीट केला तर पायचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता आहे. पायचीत या स्पर्धेत नाहीये, पण तरी देखील त्यांनी रिस्क नाही घेतली. 3 षटकाचा खेळ संपला. 49 झाल्यात, पण अजूनही रिक्वायर्ड रन रेट हा 16.25 आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. 24 चेंडू 65 धावा. 24 मध्ये 65 धावा मोठं आव्हान जरूर आहे, परंतु ते पेलावं लागणार आहे. कारण बघायला गेलं तर आजच्या दिवसाचा पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्याचा देखील जसा खेळ प्रेक्षकांना पाहिजे होता तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि षटकाची जबाबदारी कोणाकडे देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 3 षटकांचा खेळ झाला. 49 धावा धावफलकावर येत आहेत. 24 मध्ये 65 धावांची गरज यावेळी आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज यावेळी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बघायला गेलं तर 2 विकेट देखील पॅव्हेलियन मध्ये फक्त हा सामना बघण्याचा मानस घेऊन बसलेत. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोप्पाड्याच्या या भव्य दिव्य
मैदानावर बंटी पाटील चषक 2026चा हा सोहळा आपण बघताय. खरं तर आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील यांचा काल वाढदिवस होता आणि वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि म्हणूनच क्रीडापटूंच्या हक्काच्या व्यासपीठाला नेहमीच सतेजदादांचा पाठिंबा असतो. क्रिकेटचा खेळ आणि फुटबॉलचा खेळ कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो. थोडं मी फुटबॉलला वाढतं माप देईन कारण फुटबॉलला खूप जास्त पसंती आहे, पण क्रिकेटसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि जायला तो पाहिजे. प्रत्येक खेळाचा एक वेगळा ऑरा आहे आणि म्हणूनच आता क्रिकेटचा खेळ जसं आपण पाहिलं तर आत्ताच प्रेसिडेंट कप ही स्पर्धा झाली. ज्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 करोड रुपये होतं, दुसरं बक्षीस होतं 50 लाख रुपये. तर स्वरूप वाढतंय फक्त तुम्हाला वाट पाहायची योग्यता संधीची आणि आता वाट लावण्याची भूमिका फलंदाजाची पाहायला मिळते. साहिलच्या वतीने येतो स्क्वेअरला क्लिअर करणारा चौकार 4 धावा. सर आपण मगाशी उल्लेख केला माननीय आदरणीय आमदार बंटी पाटील साहेब यांचा. खरं तर हे कोल्हापूर जिल्ह्याला लागलेले एक भाग्यविधाता आहेत. खऱ्या अर्थानं गगनबावड्याचा खऱ्या भाग्यविधाता म्हणून कायम त्यांच्याकडे बघितलं जातं. एक वेगळं नेतृत्व कोल्हापूरला मिळालं हे आमचं भाग्य आहे. कारण सातत्यानं बघायला गेलं तर क्रिकेट असू दे, कुठली क्रीडा स्पर्धा असू दे, त्याचबरोबर सांस्कृतिक विभागामध्ये देखील त्यांनी दमदार अशी आपली कामगिरी आणि आपलं माणूस दिला. यावेळी जबरदस्त फटका, रिव्हर्स शॉटचा फटका आणि त्याच्यावर जबरदस्त प्रहार आला चौकार. साहिल आणि साहिलने डावकुरा खेळलं तरी चालेल, इतकं एफर्टलेस ते खेळतात. या अगोदर एक षटकार आपण पाहिला, आता चौकार साहिलच्या वतीनं रिव्हर्स हिटचा पाहिलेला आहे. धावसंख्या 59 म्हणजेच 114 धावांचा पाठलाग करण्यासाठी जशी फलंदाजी हवी होती तशी फलंदाजी बावडा संघाच्या वतीनं प्रत्येक फलंदाज खेळतोय. सुमित हा स्लीपिंग पार्टनर आहे, पण ती साथ खूप महत्त्वाची असेल साहिलला आणि म्हणूनच देशमुख हे शून्यावर बाद झाले तर देखील त्या गोष्टीला विसरून आपण या रनचेसला एकत्र येऊन पूर्ण करू शकतो. तीच भूमिका फलंदाजांची राहिलेली आहे. प्रशांतच्या या षटकामध्ये आतापर्यंत 10 मिळाल्यात. हलक्या तरी बॉलला फक्त फ्लिक करायचा प्रयत्न होता, बॉल जास्त काय ट्रॅव्हल होत नाहीये. विकेट किपर बॉल अडवेल तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते आता 60 वर 60. 60 धावा धावपलकावर लागला गेला. तर सुमिताला यावेळी स्ट्राईक, अर्थात सुमितला देखील मोठ्या फटक्यांचं गीत गावावं लागणार आहे. कारण याच्यामध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा देखील संघाने ठेवलेल्या आहेत. त्याचमुळं तो सुमित याला पाठवलंय आणि यावेळी बघायला गेलं तर जबाबदारी प्रशांतनं चांगली निभावली गेली. 2 चौकार बॅक टू बॅक आले, त्याच्यानंतर एक सिंगल मात्र दिले. यावेळी सुमित आणि साहिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आपण बघतोय सुमित याला. ओहो, हा फटका फसलाय, फिल्डर खाली आलाय आणि इथं कॅच संपलाय. खेळ सुमित याचा बॅक टू पॅव्हिलियन परततोय सुमित. सिंगर असेल, मला असं वाटतं कोल्हापूरमध्ये प्रत्येकाच्या लक्षात राहणारा बँगर असेल. नाद करायचा ना ठाण्या वाघाचा 100% आहे. राजकारणातलं एक मोठं नाव आहे, समाजकारणातलं एक मोठं नाव आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील विकासामधलं एक मोठं नाव आदरणीय सतेज दादा अर्थात बंटीदादा पाटील. शेवटचा बॉल बाकी आहे. या 14 षटकाला धावसंख्या 60 आहे. आतापर्यंत रनचेस ओके मध्ये चाललेलं आहे. ज्या वेगानं जायचंय त्या वेगानं तर जाण्याचा प्रयत्न आहे. प्रणय हे नवीन बॅटर
आणि हुक्केला बॉलला नो चान्स फॉर द फिल्डर. वॉट अ स्टार्ट बाय प्रणय. ब्लॉकबस्टर एंट्री. चौकार. 4 धावा. हा एक खूप चांगला स्टॅट्स तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना सचिन पाटील स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या पहिल्या 4 षटकानंतर 64 होती, पण त्यांनी 1 विकेट गमावला होता. आणि आता धावांचा पाठलाग करताना YB स्पोर्ट्स प्रणित या संघाची धावसंख्या 64 आहे, पण त्यांनी 3 फलंदाज गमावलेले आहेत. तर हे कंपॅरिझन तुम्हाला KDC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर पाहायला मिळते. 4 षटकं संपली, धावसंख्या 64 आहे, पण आता पुढच्या 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे 50 धावांची. 18 चेंडू, 50 धावा. कॅन बी, कॅन नॉट बी, चॉईस इज युअर्स. साहिलचा खेळतोय, वाटतंय की धावांचा पाठलाग केला जाऊ शकेल, पण पाहूया आता पुढच्या 3 गोलंदाजांनी किंवा 3 षटकांसाठी कशा पद्धतीचे पर्याय सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी संघाकडून वापरले जात आहेत. आणि हेच महत्वाचं ठरणार आहे, कारण 64 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. आणि मला वाटतंय सर, आपण जर विचार केला तर साहिल जबरदस्त बॅटिंग करतोय. 8 मध्ये 24 धावा बनवल्यात आणि ती साहिलनं देखील जबाबदारी घेतली गेली. अशा बऱ्याच टुर्नामेंटमध्ये साहिलनं अशा सिच्युएशनला आपल्या संघाला एका विजयाच्या दिशेनं नक्कीच दिलंय. आणि हा त्याच्याकडे जबरदस्त अनुभव देखील गाठीशी आहे, आणि त्या अनुभवाच्या जोरावरच मैदानात आत्ता सध्याच्या घडीला साहिल 8 मध्ये 24 धावांची खेळी करून सज्ज झालाय. अमोलवर तो विश्वास ठेवलेला आहे, ज्या अमोल यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये ते येत आहेत. 5व्या षटकासाठी ती जबाबदारी घेत आहेत. पाहूया साहिल आणि अमोल हे कॉन्टेस्ट कसं रंगते. 64 झालेले आहेत अभिजित मगदूम स्पोर्ट्स बावडा संघाच्या. 64 लॉस ऑफ 3. अमोलच्या षटकाची सुरुवात पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर साइडला साहिल. चांगला बॉल, कळलाच नाही, तितका चांगला ट्रिगर मोमेंट घेता आलाच नाही. अमोलचा वापसीचा खेळ पाहायला मिळतोय. सुरुवात या षटकाची डॉटने होते, धावसंख्या थांबते 64 वर. तिखट मारा केलाय. या चेंडूवर जर बघायला गेलं तर पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला, आणि त्याच वेळी हा डॉट चेंडू लागेल. आता आत्मविश्वास अमोल याचा वाढलाय, कारण त्याला माहिती आहे साहिल समोर पहिला चेंडू आणि तो देखील डॉट आलाय, म्हणजे आत्मविश्वास स्वतःमध्ये भरला गेलाय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल आणि त्यासाठी पहिला बॉल अमोलचा योग्य त्या टप्प्यावर. पण आता पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. बॉल तितक्या वेगाने ट्रॅव्हल होत नाही, पण क्षेत्ररक्षण चुकलं आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. बघा, तुमची एक चूक तुमच्या संघाला पराभव दाखवू शकते, आणि त्याच वेळी आता चुका कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मित्र म्हणे चुका करूच नाही, पण या 2 मिळत्या धावसंख्या पोहोचते आता बावडा संघाची 66. आता इथून पुढच्या प्रवासामध्ये 16 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत आपल्याला 48. या धावा होऊ शकतात, जर मॅथमॅटिकली विचार केला तर होऊ शकतात. साहिल जोपर्यंत आहे त्यावेळी अमोल यावेळी चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टाकलाय, थेट इष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. डॉट चेंडू आलाय. सामन्यातलं एक षटक तुमच्या बाजूनं गेलं नाही म्हणजे तुम्ही खराब गोलंदाज असं बोलता येत नाही. आणि अमोलने तेच पूर्ण जगाला ठणकावून सांगितलं की तुमच्या कामगिरीची प्रशंसा होईल, तुमच्या कामगिरीची टीका होईल, फक्त तुम्हाला तुमचं काम करत राहायचंय. मागच्या षटकावर टीका झाली आणि आता प्रशंसा होते गोलंदाज अमोलची. धावसंख्या 66 वर. या षटकात त्यांनी फक्त खर्च केल्या 2 धावा आणि सेट बॅटरला रोखण्याचं काम केलंय. आणखीन एक बाउन्सर, त्याचा अंदाज बांधता आला नाही. या बॉल मागे सरकतोय. पंचाचा निर्णय काय येतो त्याची वाट पाहूया. लेग बाईकची एक धाव मिळते. धावसंख्या 67 लॉस ऑफ 3. आता स्कोर हवा आहे 47 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14. यस, आणि दर्जेदार गोलंदाजीचा अमोल या ठिकाणी आपल्या हातातून जबरदस्त गोलंदाजी करतोय. सातत्यानं या ओव्हर संघाला कमबॅक करून दिला गेलाय. आणखीन एक बाउन्सर. किती परिवर्तन आहे. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत अमोलची पाहायला मिळाली आणि प्रणयला परतीचा प्रवास करावा लागतोय. फॅन्टॅस्टिक ओव्हर बोल्ड बाय अमोल टिल नाव.
ओमकार खामकर मैदानाच्या आतमध्ये, कारण आता 13 मध्ये बनवायचे आहेत 47 धावा आणि ओमकारवर जबाबदारी पाठवली. याच रनांचा पाठलाग करण्यासाठी विकेट गेली आणि ही ओव्हर अमोलची कमबॅक करणारी ठरली गेली. कारण बघायला गेलं तर 1.5 मध्ये 29 धावा आणि एक महत्वाची विकेट घेतली गेली. वेगवान बॉल एक्सप्रेस, पण विकेट किपर जरी चुकले पण शॉट थर्ड मॅनला प्रोटेक्शन आहे. पण काय षटक राहिलं अमोलचं. या षटकात त्यांनी फक्त खर्च केल्या 3 धावा मिळवले क्रिकेट, आणि पहिलं षटक जरी त्यांचं 26 धावांचं होतं पण हे षटक फक्त 3 धावांचं राहिलंय. षटक संपत्यात 5. बावडा संघ पोहोचतोय 67 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 47 धावांची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 47 धावा. म्हणजेच काय तर साध्या विजयाची चर्चा होते पण संघर्षातून मिळालेला विजयाचा सोहळा होतो. आणि हा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर मात्र 12 मध्ये 47 या धाव्या कराव्या लागतील. यावेळी स्ट्राईकवर आपण साहिल याला बघतोय आणि समोर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज असणार आहे यावेळी महेश. करायचं आहे तर या षटकात करावं लागेल साहिलला, कारण मागच्या षटकात त्यांना तितकी संधी मिळाली नाही धावा बनवण्याची आणि तितकी संधी कदाचित अमोलने दिली नाही. पण आता शेवटच्या षटकापेक्षा या षटकाला दोन्ही संघांनी महत्त्व द्यायला हवं. जर या षटकात 25 धावा आल्या तर मग शेवटच्या षटकामध्ये थोडा स्कोप आहे, पण जर त्या खाली जर स्कोर बनला वायबी स्पोर्ट्स बावडा या संघाचा तर मग अडचण वाढत राहणार आहे. थोडी क्रिटिकल स्टेज आहे बावडा संघाची. 12 चेंडू 47. पुढचा बॉल ऑन साईडला पुल केलंय आणि बॉलला गुल करण्याचा प्रयत्न होता पण वरच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. तुम्हाला जी भूमिका दिली आहे ती भूमिका तुम्हाला घ्यावीच लागते, मग ती फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या किंवा क्षेत्ररक्षण असू द्या. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवण्याचं काम केलं क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. बघायला गेलं तर आपण रिप्ले मध्ये देखील पाहिलं. आणि आता 11 मध्ये 45 धावांची गरज. साहिल यावेळी स्ट्राईकवर आहे. 69 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. आता ओहो क्या बात आहे. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु सिंगलच मिळणार आहे. सिंगल काम नाही चालणार आहे, कारण धावांचा ओघ अजून मोठा पार करायचा आहे. 44 धावांची गरज आहे अजूनही देखील. 10 चेंडू फक्त आणि फक्त शिल्लक आहेत. 10 मध्ये 44 धावांची गरज. पहिल्या षटकाला जो खेळ झाला होता तो खेळ आता रिपीट करावा लागणार आहे बावडा संघाला, आणि त्यासाठी प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जायला हवा. 10 चेंडू 44 ची गरज. पुढचा बॉल ओमकारसाठी. बॅटस्विंग, पण त्यामध्ये बॅट आणि बॉलचं इन्व्हॉल्वमेंट नव्हतं. येतोय हा डॉट बॉल. बावडा संघाला बिलकुल परवडणार नाही. पूर्णपणे पकड मजबूत केले कण्हेरी संघाने या सामन्यावर. 9 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. एक बॉल नंतर पकड मजबूत करतोय सचिन पाटील स्पोर्ट्स कण्हेरी, पण वायबी स्पोर्ट्स प्रणित, अभिजित, मगदूम स्पोर्ट्स बावडा या संघाकडून फलंदाजी चांगली झाली पण डाव थोडा मोठा व्हायला हवा होता. स्ट्राईक रेट थोडा चांगला बनू शकला असता सगळ्या फलंदाजांचा. एकट्याने क्रिकेटचा खेळ चांगला खेळून संघ जिंकत नाही, प्रत्येकाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागते. ड्युएल अँगलवर तुम्हाला पाहायला मिळतं केडीसी लाईव्हवर एका बाजूला बॅटर एका बाजूला बॉलर, पण आता बॉलर थोडा ॲडव्हान्टेज घेण्याच्या तयारीमध्ये आहे. पण पाहूया पुढच्या 3 बॉलवर काय नेमकं पाहायला मिळते. स्वतःला ब्लॉक करून घेतलं फलंदाज ओमकार, नाही मिळते फक्त एकच धाव. 8 चेंडू 43. याच दरम्यान वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कण्हेरीवाडी यांचे संघ मालक माननीय सचिनजी करंबे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील संयोजक कमिटी मार्फत सहर्ष असं स्वागत आहे.
आणि आता मात्र 8-43 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 71 धावा. आणि सांगरूचे खाडे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सचिनजी खाडे सर यांचं देखील आगमन या स्पर्धेदरम्यान ते देखील या स्पर्धेला सजीच्या भेट देण्यासाठी आलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सर. बघायला गेलं तर मनीष सर आता 7 मध्ये 42 धावा. मॅथमॅटिकली विचार केला तर अजूनही शक्य आहे, परंतु षटकार प्रत्येक चेंडूवर होणं गरजेचं आहे. बघा, मी कित्येक कॅप्टनला बोलताना ऐकले की तुम्ही जास्तीत जास्त किती धावा बनवाल, तर मला असं वाटतं की 6 षटकं असेल तुम्ही 216 धावा बनवू शकता. म्हणजे 6चा पाडा जर तुम्हाला येतोय, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला तर तुम्ही तितक्या धावा बनवू शकता. त्याचमुळे तो आत्मविश्वास, सेल्फ बिलीव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचमुळे आत्ता थोडंसं कठीण आहे, कारण 6चा पाडा जरी बोलला तरीसुद्धा काहीतरी वेगळं घडलं तरच बावडा संघ जिंकू शकतोय. कारण या शेवटच्या बॉलवर धावा मिळालेल्या आहेत 2. 6 चेंडू 40ची गरज. आता जरतरच्या गोष्टींवर आपण चर्चा करू शकतो. नो बॉल आला तर, वाईट बॉल आला तर, मिसफिल्डिंग झाली तर, पण जरतरच्या गोष्टी. धावांची गरज आहे. साहिल स्ट्राईक वर यावेळी आपण बघतोय साहिलला. येस. आणि म्हणजेच काय तर मैदानाच्या आतमध्ये एक फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. पनिशमेंट झाली गेली. वेळेच महत्व आहे, कारण वेळ कोणासाठी थांबलेली नाही आहे आणि वेळ सर्वांसाठी महत्वाची ठरते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण यावेळी बघतोय गोविंद चव्हाण याला 6 मध्ये 40 धावांची गरज असताना साहिल स्ट्राईकवर, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोविंद चव्हाण. विक्रम असेच बनत नाही, त्यासाठी तुम्हाला जिद्दी व्हावं लागतं. आणि आजचा दिवस तुमचा असेल, चर्चा तुमच्या नावाची होईल, पण ती चर्चा करण्यासाठी तुम्हाला त्या सर्व अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. साहिल बघा, त्यांचा खेळ चांगलाच राहिलाय. त्यांचे स्विच हिट असतील, त्यांचे रिव्हर्स हिट असतील, त्यांचे पुल शॉट असतील, हे खरंच नेत्रदीपक राहिलेले आहे. पण आता पाहूया या 6 चेंडूंमध्ये 40 धावांच्या आव्हानाला साहिल कसा सामोरं जातोय. धावसंख्या 74 झाले. फुल एंड बॉल ड्राईव्ह केलंय, चांगलीच स्ट्रेट ड्राईव्ह. नो चान्स फॉर द फिल्डर. सुरक्षित झोन मध्ये स्ट्रोक खेळलाय, चौकार. जबरदस्त पटका केलाय. कारण सर बघायला गेलं तर खूप कमी स्ट्राईकवर आलाय साहिल, आणि ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्यावेळी प्रहार केल्यात आणि त्याच्यावर चौकार देखील पाहायला मिळायला गेलेत. आणि जर वेळ मिळाला असता, साहिलला जास्त स्ट्राईक मिळाला असता, तर नक्कीच आपल्याला सामन्याचा रिझल्ट देखील वेगळा पाहायला मिळाला असता. आता 5 मध्ये 36 धावांची गरज आहे. मग तुमच्या टीमच्या सदस्यांना तेच जाणून घ्यायला हवं की स्ट्राईक कोणाला जास्तीत जास्त मिळाली पाहिजे, जी साहिलला मिळायला पाहिजे होती ती नाही मिळाली. आणि शेवटच्या षटकावर प्रेशर ॲब्झॉर्ब करून खेळण्याचा प्रयत्न त्यांचा, पण ते बाद होऊन परत आहेत. 35 धावांची वादळी खेळी साहिलची संपली. 78 धावा, 5 फलंदाज, 4 चेंडू, 36ची गरज. सर्व संघांना खूप चांगले रेस्पिट पुरवले गेलेले आहेत. आणि जेव्हा असे रंगबेरंगी क्वालिटी जर्सीज, ट्रॅक्स जेव्हा तुम्ही परिधान करता, तुमच्या खेळाचा दर्जा आणखीन जास्त सुधारतो. आणि म्हणूनच आयोजकांनी देखील ती दखल घेतलेली आहे, करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीणने, की क्रिकेटपटूंना वरचा दर्जा कसा देता येईल. अभिदादा जातील लक्ष घालतात आणि त्यांची पूर्ण टीम, पूर्ण संयोजन समिती, त्यांनी क्रिकेटचा खेळ चांगला कसा खेळता येईल या खेळाडूंना, म्हणूनच ते प्रयत्न सातत्याने केलेले आहेत. धावसंख्या 82. यस, 3 मध्ये 32 धावांची गरज. यावेळी मोठा फटका देखील फसला गेलाय आणि सिंगल आले गेले. तर आपण बोलत होतो अभिदादांच्या बद्दल. खरं तर एवढ्या मोठ्या क्रीडांगणावर बऱ्याच वेळा आले, तर बरेच रात्र या ग्राउंडसाठी मेहनत घेतली. आणि बंटी पाटील चषकाचा 16 मोठा करायचा आहे, थाट मोठा करायचा आहे. या 16साठी
मेहनत घेतली, संघर्ष घेतलाय. अभिदादा त्याचबरोबर कैलासवासी संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे यांचं देखील खूप खूप कौतुक असणार आहे. कारण एवढं मोठं दिव्य ग्रामीण भागामध्ये करणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे पडद्यामागं खूप मोठी कामं करावी लागतात आणि हिरो व्हावं लागतं. पडद्यामागचे हिरो आहेत अभिदादा पाटील. 1 मध्ये 30, औपचारिकता बाकी 84, धावपलकावर आहेत. शेवटचा चेंडू आणि तोही मोठा फटका आलाय जरूर, परंतु खूप वेळ गेलाय. षटका हरण्यास समाप्त केलाय. अर्थातच इनिंगला ब्रेक लागलाय आणि हा सामना जिंकला गेलाय. अर्थातच आपण बघतोय सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी 23 धावांना सामन्यावर आपल्या विजयाचा मुकुट लावला गेलाय. कारण बघायला गेलं तर जबरदस्त पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग पाहायला मिळाली गेली आणि याच बॅटिंगवर च्या जोरावर 23 रनांची ही विजयी मोहर लावली गेली. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. यानंतरचा सामना देखील आपण एवढ्याच जबरदस्त पाहणार आहोत. भेटूया पुढच्या सामन्यात.